साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. समाजातल्या साऱ्या माणसांमध्ये असते आणि म्हणून आपलं जे सार्वजनिक शानपण आहे ते टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, नव्या पिढीमध्ये ते आलं पाहिजे. तर आमची नवी पिढी दुर्दैवाने आम्ही टेक्नॉलॉजीच्या आहारी चाललोय, मोबाईलच्या आहारी चाललोय, प्रसार माध्यमाच्या आहारी चाललोय. तुमच्यातला संयम आमच्यात नाही, तुमच्यातली शालीनता आमच्यामध्ये नाही, तुमच्यातलं गावाचं गावपण टिकवण्याची शक्ती आहे ती आमच्यात कमी झाली आहे. आणि म्हणून मी माझ्या तरुण पिढीला सांगतो, आज या सगळ्या कीर्तनकार मंडळींचं फुलं टाकून स्वागत करत असताना माझ्या तरुणांना मला हाच मेसेज द्यायचा आहे. डोक्यावरती ही वारकरी संप्रदायाची टोपी घालत असताना महाराज शेवटी माणसं अनुकरणीय असतात. बंदोबस्ताला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आलेल्या इकडे टोपी घातली. शेवटी चांगल्या गोष्टींचं अनुकरण होत राहतं. माझ्या तरुणांना मला विनंती करायची आहे, हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम करत असताना, कीर्तनकारांना वंदन करत असताना त्यांच्यातला काहीतरी अंश गुण आमच्या व्यक्तिमत्वात आला पाहिजे. आम्ही किती मोठे असू, छोटे असू, पैशावाले असू, गरीब असू, पण आमचं आचरण चांगलं असलं पाहिजे. मी व्यक्तिशः राजकारणाला नाराज ठरवलं की माझ्याकडे पदं येतील जातील, एखादं पण मला नाही मिळणार, परंतु त्या ठिकाणी माझं आचरण नीट असलं पाहिजे. माझ्याकडनं कुठलीच चूक होता कामा नाही. बऱ्याच वेळा आमच्या पुढऱ्यांचा बायोडेटा ज्यावेळी निवडणुकीला ऍक्सिडेंट करतो त्यावेळी लोक दोन गोष्टी बघतात महाराज. एक बघतात की त्याची प्रॉपर्टी किती आहे आणि दुसरं बघतात त्याच्यावरती गुन्हे किती दाखल आहे. मी एकमेव कदाचित पुढारी महाराज असा असेल की कुणाला शिवी दिली याचा सुद्धा गुन्हा माझ्यावर दाखल कुठलाच नाही. आयुष्यात कधी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला नाही, करणार नाही. आणि हा आत्मविश्वास, हा विचार, हा मनात पेरण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. आणि म्हणून मी वारकरी संप्रदायाचा नेहमी ऋणी आहे. आणि म्हणून मी अनेक कीर्तनकार प्रवचनकारांशी वेगवेगळ्या विषयावर बोलतो. उलट या मंडळींचा वेळ आम्हाला तितका मिळत नाही, पण माझी इच्छा असते प्रवचनाला करण्यात आलेल्या महाराजांशी थोडं काही वेळ बोलावं. मृत्यूबद्दल देखील काही महाराजांशी बोलल्यानंतर मला असं वाटतं की मला वाटतं हिराबाई ठक्कर मृत्यूचा सिद्धांत, कर्माचा सिद्धांत लिहितात, मृत्यूचं महात्म्य लिहितात. त्याच्यापेक्षा अधिक काकणभर श्रेष्ठ आमचे प्रवचनकार आहे, त्यांच्यापेक्षा अधिक आमच्या लोकांचा अभ्यास आहे, चांगलं संशोधन आहे.
रुजले सावळी काया वाळ माया मनी तुला पुजले